हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय फिफ्थ व्लॉग. फोर्थ व्लॉग तो 2 पार्टमध्ये येईल. कारण एक गोल्डन टेम्पलचा आहे आणि एक जवाईनवाला बागचा आहे. सो तो 2 पार्टमध्ये येईल. मग त्यानंतर हा व्लॉग येईल. सो आत्ता आम्ही मेक्लॉडगंज असं काहीतरी नाव आहे, तिथे हिमालयामध्ये आहोत. आणि आता आम्ही चाललो आहे दलाई टेम्पलला. आधी ब्रेकफास्ट आहे आणि मग नंतर आम्ही दलाई टेम्पलला जाणार आहे. त्यानंतर आय गेस अजून एक पॉईंट आहे आणि नंतर पॅराग्लायडिंग बिल्डिंगला जायचं आहे. तर इथे खूप थंडी आहे कारण रात्री आम्ही इथलं थोडंसं मार्केट फिरलो. काय काय शॉप्स पण होते, पेस्ट्री पण खाल्ली आम्ही आणि खूप मज्जा येते आहे. पण एवढीच थंडी पण आहे. सो छान वाटतं, वेदर खूप छान आहे आणि इथला व्ह्यू पण खूप छान आहे. हा व्ह्यू आहे खिडकीमधून. तर गाईस इथलं गार्डन बघा, सॉरी गार्डन म्हणते, इथलं मार्केट बघा किती छान. इथले क्रॉकरीज वगैरे खूप छान होते, असे घेण्यासारखे असं वाटत होतं, पण परत बॅगेचं वजन होईल म्हणून नाही घेतलं. पण खूप छान होतं, मला खूप आवडले इथे क्रॉकरीज. छोट्या छोट्या गोष्टी खूप छान छान त्याने अरेंज केल्या होत्या, खूप छान ठेवलं होतं. तुम्हाला पण असं बघून वाटत असेल ना घ्यावं असं, तर नक्की मेक्लॉडगंजला एकदा व्हिजिट करा. खूप छान आहे, खूप छान व्हरायटीज बघायला मिळेल तुम्हाला इथे. इथला माउंटेन व्ह्यू पण खूप छान होतं, समोरून स्नोई माउंटेन्स दिसत होते आणि त्यांचे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान ऑर्गनाईज पण केल्या होत्या. छान वाटलं ते बघून मार्केट. शॉल पण खूप छान होत्या. फ्रेंड्स, आपण आता दलाईला मला चाललो आहे, तुम्हाला दाखवते. खूप छान वेदर आहे, खूप छान आहे वेदर. आत्ता आम्ही थोडीशी शॉपिंग केली, 2 मॅग्नेट्स घेतलेत आणि खूप छान वेदर आहे. घरं पण खूप छान आहेत, हॉटेल पण खूप छान होतं. सो स्टे ट्यून, मग दाखवतेच. हाय आर्या, हाय श्रद्धा. हे दलाई लामाचं एंट्रन्स होतं. टेम्पल खूप छान होतं. ते त्यांच्या कल्चरमध्ये बुद्धिस्ट मॉन्क्स कसे ते सर्वाईव्ह करतात इकडे म्हणजे होते सगळे मॉन्क्स. खूप छान होतं, असं वेगळं वाटलं मंदिरात गेल्यावर. खूप छान आहे मंदिर, एकदा विजिट करायला विसरू नका. जरा पिंक जॅकेटवाला आमचा कॅप्टन होता हावाला, तर त्याचा पण ब्लॉग केला आहे, तो पुढे येईलच. बसमध्ये काय काय मज्जा केली हे पण दाखवलं. आणि ते समोर स्नोई माउंटन्स खूप छान दिसत होतं, असं वाटत होतं वेगळ्ा आपण दुनियेमध्ये आलं. खूप छान होतं तिथं जे व्ह्यू होता तो. हाय काकू. हाय. हाय अक्षत. हा असा आत जायचा रस्ता होता, खूप छान वाटत होतं. आणि ते बुद्धिस्ट मॉन्कने पण आपल्या व्हिडिओमध्ये हाय केलेलं, ते पण एक खूप छान मोमेंट होता. तर फ्रेंड्स, आपण आता दलाई टेम्पलला पोचलेलो आहोत. तसं बघायला तर खूप गर्दी होती आणि ही जी लाईन तुम्हाला दिसती आहे मॉन्क्सची, सगळ्या बुद्धिस्ट मॉन्क्सची, ती जेवणासाठी थांबले होते सगळे. तर जेवणाचा वास पण एवढा भारी होता, काय सांगू तुम्हाला, खूप छान होता वास. हे आतमध्ये सगळं दृश्य आहे, एवढं शांत होतं, खूप शांत होतं मंदिरमध्ये. आतमध्ये गेल्यावर एवढं छान वाटत होतं ना, एकदम प्रसन्न वाटलं आतमध्ये गेल्यावर. ही अशी एक छान मूर्ती होती बुद्धिस्ट लोकांच्या देवाची. खूप खूप शांत होतं आतमध्ये. ती सगळी लोकं आपापल्या कामात बिझी होते. खूप खूप वेगळा अनुभव होता आपल्या माझ्यासाठी तरी. आणि छान वाटलं, त्यांचं कल्चर ते खूप छान पद्धतीने फॉलो करत आहेत. तिथली जी स्वच्छता आहे ती पण एवढी छान होती, म्हणजे कुठेही घाण दिसणार नाही तुम्हाला, एवढं छान स्वच्छ ठेवलं त्यांनी मंदिरसुद्धा. फ्रेंड्स, खूप छान होतं टेम्पल. बुद्धिस्ट टेम्पल आहे, खूप छान आहे, स्वच्छता अँड ऑल एव्हरीथिंग इज सो गुड. खूप छान वाटलं. इथे सगळं त्यांचे शाळा भरलेली, धर्मशाळा. सो खूप छान आहे, एकदा नक्की विजिट करायला विसरू नका. सो आता पुढे बघत कसं काय आहे प्लॅन. लेट्स गो.
थोडं असं वर चढून गेल्यावर तिथे एक छान माउंटनचा सिनेरी टाईप होती. फुल स्नोई माउंटन्स अँड ऑल. खूप सारे फोटोज काढले आम्ही सगळ्यांनी तिथे. शेवटी तुम्हाला मी दाखवेलच फोटो वगैरे आम्ही कसे काढले ते. हे असं एक रूममध्ये असं काहीतरी गोल थिंगसारखं होतं. असं म्हणतात ते फिरवल्यावर असं पीस भेटतं आपल्याला, एकदम शांतता वाटते. खूप काहीतरी वेगळं होतं, अनुभव वेगळा होता हा पण. छान वाटलं पण. आता आम्ही दलाई लामा टेम्पल बघितलं. आता आम्ही चर्चला चाललो आहे आणि इथे स्कायवे आहे. माणसं असेल तर सो छान झालं. वेगळं कल्चर होतं तिथलं. सो इट वॉज नाईस. हे असं एक छान टेम्पल होतं पुढे आमच्या रूमच्या. त्यांचं स्ट्रक्चर पण खूप छान होतं टेम्पलचं. असं वेगळं काम केलेलं होतं यात. टेम्पल छान होतं. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग्स. वी विल गेट सून बॅक. बाय बाय.